4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। आगळगाव येथून वाहणारी चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली आहे। त्यामुळे नदीवरील पुलही पाण्याखाली गेलेत आणि उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूकही ठप्प झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले। खामसवाडी, मोहा, मंगरुळ, निपाणी आणि वाटोळा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली। त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। कळंब तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शिवारात दूध घेऊन जाणारा शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। शेतात दूध आणण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेलाय। युद्ध पातळीवर या शेतकऱ्याचा शोध सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब, वाशी तालुका परिसराला पावसाने झोडपलं। कळंब तालुक्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय। भूम तालुक्यामध्ये गावातल्या रस्त्यांवर पाणी आलं होतं, तर या मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसला। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी गावामध्ये मुसळधार पाऊस पडला। मोहा, खामसवाडी, शिळका, धानोरा, मंगरुळ या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं, तर पाणी साचल्यामुळे काही भागातील रस्ते बंद झाले। अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। माणगाव तालुक्याच्या पन्हाळघर झोरेवाडीमध्ये अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे येथील नदी नाल्यांनी पुन्हा अक्राळ विक्राळ रूप धारण केले। त्याचाच हा दुथडी भरून वाहत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं। साईचरणी नतमस्तक होऊन मनोभावे साईबाबांची पूजा केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील कार्यक्रमानिमित्त शिर्डीत उपस्थित आहेत। यावेळी त्यांनी साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं। मीरा रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना अंडी फेकली असल्याचा प्रकार समोर आला होता। जेपी नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली होती। दरम्यान या सोसायटीला मंत्री नितेश राणेंनी भेट देत कडक इशारा दिलाय। हिंदूंना पुन्हा त्रास झाला तर थैथयाट होईल असा इशारा राणेंनी दिलाय। 78 वर्षांनंतरही गोंदियातील चुमली या गावामध्ये जायला रस्ता किंवा पूल नाही। त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झालाय। नावेतून जीव मुठीत घेत नागरिकांना प्रवेश करावा लागतोय। वारंवार प्रशासनाकडे विनवणी करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सुरक्षा यंत्रणांचं मॉक ड्रिल पार पडलंय। पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून हे मॉक ड्रिल करण्यात आलं। काल मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास हे मॉक ड्रिल करण्यात आलं। 2005 मध्ये स्थापन केलेले महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी महामंडळ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मंडळाचं अध्यक्षपद अनेक वर्षांपासून रिक्त होतं। त्यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष, केंद्र सरकारकडून निधी न मिळणं, राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी निधीसाठी पाठपुरावा न केल्यामुळे अखेर हे मंडळ बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। नाशिकमधील नवीन रिंग रोडचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावं, तसेच साधुग्राम टेंट सिटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले। रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोट छपाई प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। पोलिसांनी मयेकरवाडा परिसरामध्ये धाड टाकून कारवाई करत 12 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। या प्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आली। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद झाला होता। वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अमरावतीत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी ट्रॅप लावून पकडलं। अमरावतीमधील 27 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत, तर त्यांच्याकडून सोनं आणि रोकड मिळून 21,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
15 नोव्हेंबर 2025 पासून टोल नाक्यांवर विना फास्टॅग किंवा टॅग अमान्य झाल्यावरही तुम्ही डबल टोल देण्यापासून वाचू शकता, कारण आता सरकारने या संदर्भामध्ये मोठा बदल करत नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे। आता यूपीआय पेमेंटने पैसे वाचणार आहेत। घाटकोपरमधील भीषण होर्डिंग दुर्घटनेनंतर अखेर राज्य शासनाने जाहिरात फलकांसाठी एकात्मिक धोरण तयार केलंय। नुकताच संबंधित समितीचा अहवाल स्वीकारला असून 21 मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत। या नव्या नियमांनुसार आता होर्डिंगचा आकार, त्यांची जागा आणि सुरक्षितता याबाबत काटेकोरपणे अटी लागू होणार आहेत। शहरातील खड्डे दुरुस्ती हा फक्त पावसाळ्यापुरता मर्यादित विषय नसून संपूर्ण वर्षभर खड्डे बुजवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे। त्यांनी कर्तव्यामध्ये दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाणार। महापालिकेने तक्रारीसाठी व्हॉट्सअप ॲप नंबर, दक्ष ॲप व ग्रीव्हन्स पोर्टलची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे। खानपानाचा दर्जा सुधारण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रयोग फळाला आले आहेत। त्यामुळे केटरिंगच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 5,36,00,000चा महसूल मिळाला। मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि उपचार, लसीकरण मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक, श्वान नियंत्रण युनिट, प्री एक्सपोजर आणि प्रोलिलॅक्सिस आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत विचारमंथन करण्यासाठी महानगरपालिकेच्या रेबीज विषयक कार्यसमितीची बैठक पार पडली। बातमी सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस कोसळलाय। बार्शी तालुक्यातील आगळगाव येथून वाहणारी चांदणी नदीला पूर आलाय। आगळगाव उंबरगे गावाला जोडणारा चांदणी नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेलाय, तर पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पावसाने 4 दिवस विश्रांती दिली, पण विश्रांतीनंतर आता दमदार पाऊस झालाय। बार्शी तालुक्यातील आगळगाव येथून वाहणारी चांदणी नदी, या नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलाय। आगळगाव उंबरगे गावाला जोडणारा चांदणी नदीवरचा पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। पावसामुळे शेतातील पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला देखील मोठा अडथळा इथे निर्माण झालाय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याकडे। प्रीतम, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, काही तालुक्यांना मोठा फटका यामुळे बसलाय, काही ठिकाणी आम्ही बघतोय पूल देखील पाण्याखाली गेले आहेत, काय तिथली परिस्थिती? नक्कीच प्रियंका, पाहायला गेलं तर गेल्या 4 दिवसापासून सोलापूर शहर असेल किंवा जिल्हा असेल या ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील चांदणी नदी जी आहे ती ओव्हरफ्लो झालेली आहे, त्याला पूर आलेला आहे। आपण पाहू शकतो की जे आगळगाव आणि उंबरगे जो ग्रामीण भागाला जोडणारा रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे दोन्हीकडची जी वाहतूक आहे ते ठप्प झालेली आहे। मात्र असं असलं तरी बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गेल्या 15 दिवसात पाऊस झाल्यामुळे चांदणी नदी असेल किंवा भोगावती नदी असेल यांच्यामुळे मोठा हाहाकार माजला होता आणि शेकडो हेक्टर जी जमीन आहे ती पाण्याखाली गेली होती, आपल्याला माहिती आहे। मात्र सातत्याने अशा पडत असलेल्या पावसामुळे पुढे शेतकरी किंवा बळीराजा आहे तो उद्ध्वस्त होताना दिसत आहे। कारण सोयाबीन हे काढलेलं आलेलं पीक आहे आणि काढलेलं आलेल्या पिकामुळे सध्या शेतकरी सोयाबीनची काढणी करतोय। मात्र असं असलं तरी सतत पाऊस पडत असल्यामुळे कुठेतरी त्याचं मोठं नुकसान होतंय। असं असलं तरी बार्शी तालुक्यात मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे जे पूल असतील किंवा बंधारे असतील ते पाण्याखाली गेलेले आहे आणि चांदणी नदी सध्या ओव्हरफ्लो झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने वाहत असल्यामुळे जे ग्रामीण भागातील जे दळणवळण यंत्रणा आहे ते ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। असं असलं तरी सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे असंच म्हणावं लागेल। तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाऊस झालाय। पावसामुळे जो वाहतुकीचा पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलाय, त्यामुळे आता वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण झालाय। प्रीतम, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या सगळ्या